तुम्हाला माहिती आहे मी गोव्याला गेलतो आणि येऊन गोवा ट्रिपचा आम्ही हिशोब केला तर आम्हाला काहीतरी 9,000 रुपये पर पर्सन कॉन्ट्रिब्युशन आला. आणि गोव्यात नॉर्थ गोवा तर एक्सप्लोर केला, त्याच्यानंतर आम्ही साऊथ गोव्याला गेलो होतो. जसं मी तुम्हाला दाखवतो, हा बेनोलिम बीच आहे, सुंदर बीच आहे, पण गरमी जास्त असल्यामुळे आम्ही जास्त वेळ इकडे थांबलो नाही. त्याच्यानंतर आम्ही तिथं कायाकिंग केला, ते तुम्हाला नंतर दिसेलच. आणि पॅरोलेम करून एक बीच आहे, तो लास्टला आम्ही व्हिजिट केला. तर हे 2 बीच तुम्ही नक्की व्हिजिट करा जर तुम्ही हे करायला. आणि ट्रेडिंग तर आपली चालूच होती गोव्याला, पण तुम्हाला मी काय रील्स पण टाकले आहेत, त्यात दाखवलं होतं का गोवा तर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट, प्रॉपर मोबाईल आणि नेटवर्क आणि प्रॉपर स्किल सेट आहे, तर तुम्ही कुठून पण पैसे बनवू शकता. तर आपण तेच केलं. 9,000 रुपयातून मी पहिल्याच दिवशी काहीतरी 4,000 रुपयाचा 4,500चा प्रॉफिट आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला होता. त्याच्यानंतर मग परत काहीतरी 3,000. तर ऑलमोस्ट गोवा ट्रिपला येता काहीतरी आपल्याला 9,000चा काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आता आम्ही केला. तर मी तेवढे तर पैसे माझे कवर झालेच होते. आणि हे बघा, हे कायाकिंग वगैरे आम्ही केली तिकडे. तर ही ट्रेडिंगची ही क्षमता आहे का तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंट आणि प्रॉपर स्किल सेट थोडा वेळ देऊन जर ट्रेडिंग कराल तर नक्की तुम्हाला कुठून पण पैसे तुम्ही कमवू शकता. आता बघा, ट्रेडिंग मी गोव्याचे ट्रिपचे पैसे आलो आणि गोव्याचे ट्रिपचे पैसे पण आपल्या ट्रेडिंगमधून निघाले. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे जर आपण थोडा स्किल सेटवर काम केलं आणि थोडा जर आपण ट्रेडिंगवर फोकस केला आणि याला सिरियसली घेतलं आणि लोकांचा ना एकदा स्वतःवर भरोसा केला, स्वतःच्या सिस्टमवर भरोसा केला, नक्की तुम्ही ट्रेडमध्ये बनवू शकता. आणि या ट्रेडमध्ये काहीतरी मला 3,300 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. याच्याबद्दल मी नक्की लाईव्हमध्ये सांगेन. थँक्यू.